पण असा शिल्पचित केल्यासारखा वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी याचं डुक्कर जाणार तो आहे. चिडलो कमून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा. मला असं वाटतं की माझ्याबद्दलचं व्यंग करून मला वाईट बोलून माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, त्यांना असं वाटतं की समाजाला याच्यातून न्याय मिळणार आहे, नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाणी करावी. खरं तर मी कधी वाईट वागलो नाही, कधी जातीभेद केला नाही. खरं तर मराठा ओबीसी याही वादात कधी पडलो नाही. पण जाणीवपूर्वक या ठिकाणी मला असं वाटतं की काय गैरसमज झाला मला माहिती नाही, पण या राज्यामध्ये महसूल विभागाचं काम आहे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र देणं. या राज्यामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये महसूल खात्याने देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये 22,20,500 कुणबी मराठा कुणबी जात प्रमाणपत्र आम्ही दिले आहे. 22,000 व्हॅलिडिटी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. व्हॅलिडिटी डिपार्टमेंट हे अर्धन्यायिक आहे, ते सामाजिक न्यायाकडे येतं. पण महसूल खात्याने इतकं काम केल्यावरही जर माझं व्यंग होत असेल, राहिला प्रश्न त्या प्रमाणपत्र ज्या तक्रारीवर मी लिहिलं, आता 22,20,000 प्रमाणपत्र दिल्यावर एका प्रमाणपत्रही तक्रार माझ्याकडे आली, त्यावर मी चौकशी करून 7 दिवसात अहवाल सादर करा एवढंच लिहिलं आहे. आणि ते लिहिल्यावरही काही प्रमाणपत्र रद्द झालं नाही, ते प्रमाणपत्र क्लिअर झालं आहे. म्हणजे महसूल खात्याने एकही प्रमाणपत्र रद्द केले नाही. आणि आताही जेवढे काही कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र आमच्याकडे जात प्रमाणपत्र येतात, आम्ही रोज देतो आहे. तरी माझ्याबद्दल जर कुणाला व्यंग करून आनंद येत असेल, त्यांनी त्यांचा आनंद उपयोग करावा. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती खराब होते असं नेत्यांचा निघला पाहिजे असं वाटत नाही का? नाही, त्यांचा जर काही माझ्या वागणुकीतनं किंवा माझ्या बोलण्यातनं मी तर एवढं सांगतो, जरांगेंचा जेव्हा मला फोन आला तेव्हा माझा हा प्रयत्न होता की इमानदारीनं काम करायचं. पण तेवढा एका पत्राने गैरसमज झाला आहे, त्यातनं त्यांचं काही कास्ट सर्टिफिकेट रद्द झाली नाही. माझं पत्र फक्त कास्ट सर्टिफिकेट जे दिली आहे, फॉर्म नंबर 35 म्हणजे जी नोंद होणार आहे, आणि अर्जदाराचंही म्हणणं होतं चौकशी करा. मी त्याला चौकशी मागितली आहे, मी कुठलं रद्द करा असं म्हटलं नाही आहे. त्याच्यावर काही माझी चौकशी मागितल्यावरही काही रद्द झालं नाही, ते कास्ट व्हॅलिडिटीने रद्द केलं आहे. त्यामुळं आमच्या महसूल खात्याचं काम आहे प्रमाणपत्र देणे, जात प्रमाणपत्र. व्हॅलिडिटी मात्र सामाजिक न्याय विभागाचं कार्य आहे. त्यामुळं माझ्याकडनं कधी मराठा कुणबी मराठा आणि कुणबी समाज जो आहे यावर जेवढं जास्ती असतं आम्ही कास्ट सर्टिफिकेट देता येईल तेवढं काम करतो आहे. आता 22 लाख दिले आहे, पुन्हा जेवढे काही राहिले शिल्लक आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. ओबीसी संघटना काही आक्रमक झालेल्या आहेत, रस्त्यावरती उतरत आहेत. काहींनी पोलीस तक्रार देखील केलेली, बीड किंवा इथे बारामतीमध्ये पोलीस तक्रारी देखील झालेल्या आहेत. नाही, मी ओबीसी समाजाला आपल्या माध्यमातून आव्हान करतो, हात जोडून आव्हान करतो सर्व ओबीसी समाजाला, कोणीही रस्त्यावरती आंदोलन करू नका. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही बाधित या ठिकाणी राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि सरकार म्हणून मी त्याला विनंती करेल की रस्त्यावरची आंदोलनं, रस्त्यावरती त्या ठिकाणी कुठलंही असं करू नका, त्यातनं सामाजिक वाद तयार होतील. ओबीसी संघटनांनी कुठल्याही पद्धतीने रस्त्यावर लॉ अँड ऑर्डर होतील असे कुठलंही काम करू नका. आणि शेवटी या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे आपण कायदेशीर पद्धतीने सर्व लढा लढता येतो, प्रत्येकाला त्या ठिकाणी आपला लढा लढता येतो. पण माझी विनंती, कोणी आंदोलन करू नये,
आणि ओबीसी समाजाने कोणताही वाद करू नये. पण रोज उठून जर टीका होत असेल, उद्देश काय? कारण सुरुवातीला पंकजा मुंडे झाल्यानंतर धनंजय मुंडे, आता बावनकुळे, ठरून काही होतंय काय सगळं? छगन भुजबळांवर देखील असं याबद्दल छगन भुजबळ फक्त ठरून ओबीसी नेते मंत्री टार्गेट केले जातात त्यांच्याकडनं, त्यातनं जातीवाद वाढतो, त्याचा फायदा पुन्हा तुमच्याच पक्षाला मिळतो असं एक बोललं जातंय. नाही, असं आहे की मी कधी या वादात नाही. खरं तर तुम्ही माझी पार्श्वभूमी बघितली, आता तो पारिवारिक काही सांगितलं ना पाहिजे आपल्याला, पण माझी पत्नी कुणबी आहे. आता मी कुणबी आणि तेली एकत्र आहोत. तिकडे आम्ही विदर्भात सारखेच राहतो. इकडे माझा मुलगा हा मराठी आणि माझ्याकडे मराठीची मुलगी आहे, आपली माझी सुनबाई मराठा आहे. आणि त्यामुळं कधी आम्ही मराठा, कुणबी, तेली हा वाद केला नाही. आणि कसं काय मी अन्याय करू शकतो? मी कुठला अन्याय करू शकतो? कधी अन्याय करू शकत नाही. आणि महसूल खात्याने 22,20,000 प्रमाणपत्र दिले आहेत. आम्ही कधी कुठलं प्रमाणपत्र रिजेक्ट केलं नाही. आता कास्ट व्हॅलिडिटी मध्ये जर रिजेक्ट झालं असेल तर मी त्याला काय करू? माझ्या खातं नाहीये. प्रश्न असा आहे, एखादं काम तुम्ही OBC झालं नाही म्हणून टार्गेट केले गेले. साहेब, मुख्यमंत्री म्हटले की जर ओबीसी नेता किंवा ओबीसी समाजाचा नेता म्हणून जर टार्गेट करत असेल तर ते चुकीचे आहे. खरंच असं वाटतंय का तुम्हाला की ओबीसी नेते म्हणून तुमच्या टीका होती? नाही, मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी कोणाशी वाईट वागलो नाही. माझ्याशी असं का होतंय? नक्की मनामध्ये खंत आहे, पण आता आम्ही सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये पेशन्स, संयम असला पाहिजे. सरकारी पक्षाच्या लोकांनी संयमाने वागलं पाहिजे. माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणार नाही. काय, माझाही परिवार आहे, माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहे, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे, माझी आई 3 वर्षापूर्वी गेली, आईचं दूध. अशा वेळी मात्र ठीक आहे, कोणाला वाटतं चांगलं तर त्यांनी आत्ताच या केलं. टायमिंगला तुम्हाला टार्गेट केलं जात आहे. कुठेतरी बावनकुळे हे महसूल मंत्री म्हणून चांगलं काम करतायत, मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सुद्धा तुमचं नाव घेतलं जातं. ही टायमिंग साधली जाते आणि जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जात आहे असं बोललं जातं. काही षडयंत्र आहे का मी आधीच सरकार? सांगितलं की मी कुठल्याही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. या राज्यामध्ये कर्तृत्ववान, निष्ठावान, इमानदार, कर्तव्यदक्ष, अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री या राज्याला मिळालेले आहे. आपलं नशीब आहे, आमचं नशीब आहे. अशा वेळी कोणी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नाहीये. आम्ही कोणी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नाहीत आहोत. प्रश्न असा आहे साहेब, पातळी सोडून तुमच्यावर टीका केली जाते. तुम्ही ओबीसी समाजाला शांत राहण्याचं आव्हान करताय, पण हे थांबणार कसं? आणि ओबीसी समाजाला कधीपर्यंत शांत ठेवणार आहे तुम्ही? रोज उठून जर ओबीसीच्या नेत्यावर अंगावर येणार असेल जरांगे, मग करायचं काय समाजाने? याचं उत्तर जनता शोधेल. हा फक्त भाजपला फायदा होण्यासाठी चालू द्यायचंय. याचं उत्तर जनता शोधेल. पण प्रश्न असा आहे साहेब, पातळी सोडून टीका केली जाते आणि तुम्ही ओबीसी समाजाला शांत राहण्याचं आव्हान करताय. याच्या पद्धतीने आता आमचाही परिवार आहे, रोज परिवाराला ते सहन करावं लागतं. बायकोला सहन करावं लागतं, आई तर नाही आहे, वडिलाला सहन करावं लागतं. आमचे 4 भाऊ आहेत, त्यांना सहन करावं लागतं. 2 मुलं, एक मुलगी माझी हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट आहे, माझा मुलगा आहे, शेवटी माझी सुनबाई आहे. या सर्वांना सहन करावं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन